हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या चॅनल नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सुरू करतो शेतातून, कारण की आपल्याला जायचं आहे पाणी भरायला गावाला. लाईन आहे म्हणजे का त्या दिवशी भरून झालं, एक हप्ता आला त्याला, आता डबल भरायचं आहे. तर चला, माझा भाऊ आणि मी चाललेलो शेतात, कारण की मला आज पुन्हा सिल्लोडला बी जायचं आहे. तर मग त्याला घेऊन जाऊ तिकडे शेतात पाणी भरायला लावू आणि आपण येऊ सिल्लोडून जाऊन. तर चला जाऊया शेतात आणि भरूया पाणी. फायनली गाईच आपण पोचलेले शेतात आणि आता इथून आपला हत्यार घेऊन जाऊ पाणी भरायला. गाईज फायनली हे मजूर अवेलेबल झालेले आहे आपल्याला. तर आता यांना आम्ही पाणी भरायला लावून दिलेले आणि अरे 0 पाय भाई. आणि आता आपण चाललेलो आहे सिल्लोडला. बघू शकता असे आमच्याकडे कामगार उपलब्ध आहे. भाऊ काय फी आपली? हो भाऊ, भाऊ मी पाणी प्यायला देऊ का? तर चला गाईत आपण जाऊन येऊ सिल्लोडला. बापरे, तुला फोटो टाकणं माहिती वाटतं बाबा. लहान भाऊ खूप हुशार झालेला गाईज. वयाच्या आधी बिचारायला सगळं ज्ञान येऊन गेलेलं आहे शेता पाण्याचं. बघू शकता गाईज, 18 वर्ष कंप्लीट झाले नाही तरी कामाला लावून दिलेलं आहे गाईज मजूरला बिचारायला. खूप कष्ट आहे गाईच्या जीवनात. तर चला आपण आईश करू, यांना करू दे का. तर चला आपण बी जाऊन सिल्लोडला. मी चप्पल धुवून लागणार मला पहिले. हे असं मस्त गहू पण आलेला आहे गाईज, बघू शकता तुम्ही किती हिरवागार झालेला आहे. तर चला आपण येऊ जाऊन सिल्लोडला इंजेक्शन घेऊन येऊ आपण. चलो गाईज, तर चला जाऊया सिल्लोडला, बघूया काय होतं काही नाही सिल्लोडला. खूप मजा येईल. चलो सो गाईज, तर आपण सिल्लोडवरून वापस आलेलो आहे शेतात. डायरेक्ट नाही आलो, भरून आलो जाऊन कपडे बदलून. आता यशोला हे डब्बा आणलेला आहे, त्याचा डब्बा देऊ, जेवण बिवण करू आणि मग बघू काय करायचं आहे. कारण की अजून पहिले जेवणच बाकी, त्याचं बाकी आणि नाही बाकी. तर चला जेवण करू मस्त. तर चला पहिले त्याला एकदा बघू किती पाणी भरणार आहे त्याचं काय. पैसे आले का तुम्ही? पैसे आले त्या तिकडे गायच तो, त्या तिकडे पुढं शेतामध्ये. चला जाऊन बघू. सिल्लोडला गेलो तर गाईस, पण मग सरकारी लोकांची कामं म्हणजे एकदम दलिंदर धंदे झालेले. तिथे गेलो तर त्यांना म्हणजे काहीच लगे ते म्हणे पावती ऑन म्हणे, त्यांनाच पहिले पावती द्यायला नव्हती. तर मग आता ते म्हणे उद्या आहे म्हणे. तर उद्या पण पुन्हा जायचं आता वापस त्यांच्यामुळं. त्यांना देऊन द्यायला पाहिजे होतं, पण मग ते म्हणे नाही म्हणे असं तसं आपलं शिकवलं. तर आता मी ते तिकडून पुन्हा वापस आलो. आपलं काम झालं नाही काही, इंजेक्शन घ्यायचं. तर चला आता जाऊया भाऊकडं आणि बघूया किती पाणी भरून आलं ते. इंजेक्शन काही भेटली नाही गाईस. आपला गहू बघा, ओंब्या आल्या गाईस. त्याला ओंब्या म्हणजे वरती गहू येतो ना, त्याला ओंब्या म्हणते आमच्याकडं. तुमच्याकडं काय म्हणतं कमेंटमध्ये सांगा गाईस. हे गहू आहे आपला. सो गाईज, तर पाणी भरणं झालेलं आहे आणि जेवण पण झालेलं आहे. तर आता जेवण बिवण करून आणि पाणी भरून घरी निघलेलो आहे. तर चला जाऊया घरी. हे आपले कामगार, हे यांची खूप तब्येत आता आंबलेली आहे, कारण की यांनाच भरला सगळं पाणी. तर कसं वाटतं भाऊ तुम्हाला पाणी भरून? हां चांगलं, खूप लाजत आहे. तर बाप, चला गाईज यांना घरी घेऊन जाऊ सुखरूप.